गुड आफ्टरनून सगळ्या मुलांना. गुड आफ्टरनून. आज आपण ना तुमच्या सगळ्यात आधी तर तुम्ही दिवाळी नंतर ना आपण खूप दिवसानंतर भेटतोय. तुमच्या दिवाळीची सुट्टी होती, मग माझा पण क्लास लेट लागला, तर जवळजवळ 1 महिन्यापेक्षा पण थोडस जास्त टाइम झाला आपल्याला. 1 महिना तर झालाच साधारणपणे भेटून. तर आय होप तुमच्या सुट्ट्या चांगल्या गेल्या मुलांनो, आणि आता तुम्ही सगळेजण एकदम फ्रेश होऊन आलाय परत एकदा चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्यासाठी. तर आज आपण काय करणार आहोत, तुमचा जो नेक्स्ट जो चॅप्टर आहे 9वी मध्ये, जो तुमचा पुढचा जो धडा आहे तो आपण स्टार्ट करणार आहोत, जो प्रकाशाशी संबंधित आहे. 1 मिनिट, मी तुमचं पुस्तक ओपन करते. मुलांनो, तुम्ही मला सांगा की प्रकाश काय असतो. मी पुस्तक ओपन करते तोपर्यंत जरा आठवा आणि सांगा मला की काय असतो प्रकाश, कशाला प्रकाश म्हणतात. कोण सांगेल? व्हॉट इज लाईट? हू कॅन टेल मी? कोण सांगेल लाईट काय असते? अच्छा सर, तिथे कोण आहे? कॅमेरा प्लीज तुम्ही ऑन करू शकता का? मला मुलं दिसतच नाहीयेत. ठीक आहे, चला आता बुक शेअर करते मी. तर आपला जो चॅप्टर आहे, अच्छा मला सांगा, तुम्ही सकाळी रोज आरशामध्ये बघता आणि लाईट गेली, खूप अंधार झाला तर दिसेल आपल्याला आरशामध्ये आपण स्वतः? कोणत्याच वस्तू नाही दिसणार ना आपल्याला आरशामध्ये, स्वतःचं प्रतिबिंब तर सोडूनच द्या. तर आरशामध्ये हे जे आपलं प्रतिबिंब बनतंय, त्याच प्रक्रियेला मुलांना माहिती काय म्हणतात? रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आणि हाच चॅप्टर आज आपण शिकणार आहोत, हा चॅप्टर शिकायला सुरुवात करणार आहोत. आता मी जे सांगते ते खूप लक्ष देऊन ऐका, की हा जो धडा आहे, हा धडा जर तुम्हाला ह्या वर्षी नीट समजला नाही तर ह्याचाच पुढचा पार्ट आहे 10वीला. इथे रिफ्लेक्शन ऑफ लाईट आहे, तिथे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे. तर हे जर नीट समजलं नाही तर पुढचा धडा पण नीट समजणार नाही. आणि तुम्हाला माहितीये, पुढचं वर्ष तुमचं 10वीचं बोर्डाचं वर्ष असेल, बोर्ड एक्झाम असेल तुमची, करेक्ट? सो हा धडा खूप 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 महत्वाचा आहे, त्याच्यामुळे खूप लक्ष देऊन एकदम छानपैकी समजून घ्यायचंय. जेवढा महत्वाचा आहे तेवढाच हा इंटरेस्टिंग पण आहे. अशा काही काही गोष्टी तुम्ही शिकणार आहे ज्या तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत, पण त्याच्या मागे सायन्स काय आहे असं होते, ते ह्या धड्यामध्ये तुम्हाला समजेल. ठीक आहे, तर चला आपण स्टार्ट करूयात. तर जो मी आता पहिला प्रश्न विचारला, व्हॉट इज लाईट? कोण सांगेल लाईट काय असतं? बघा, आपल्या नेचर मधून ना आपण खूप वेगवेगळ्या फॉर्म म्हणजे वेगवेगळं स्वरूप, ऊर्जेचे खूप वेगवेगळे स्वरूप आहेत जे आपण वापरतो, राईट? लाईट, साऊंड, हीट, आणखी इलेक्ट्रिक एनर्जी, येस, मॅग्नेटिक एनर्जी. तर असे तुम्हाला माहिती टोटल 13 प्रकार आहेत. आता हे 13 प्रकारांची लिस्ट तुम्ही स्वतः बनवायची, तो तुम्हाला होमवर्क आहे. 5-6 तर त्याच्यातले मी स्वतःच सांगितले, उरलेले जे आहेत ते तुम्ही स्वतः शोधायचे आणि त्याची लिस्ट बनवायची. हा आजचा तुमचा पहिला होमवर्क. तर मग हे जे एवढे वेगवेगळे फॉर्म आहेत लाईटचे, त्याच्यामधला आय मीन एनर्जीचे हे जे वेगवेगळे फॉर्म आहेत, ऊर्जेची वेगवेगळी स्वरूप आहेत, त्याच्यापैकीच एक लाईट आहे. पण अशी कोणती गोष्ट आहे जी लाईटला बाकीच्या फॉर्म्स पासून जे आहे ती वेगळं बनवते? आणि तेच आपण ज्यावेळी सांगतो तर तेच आन्सर होणार आहे व्हॉट इज लाईट या प्रश्नाचं. तर हा जो प्रश्न आहे व्हॉट इज लाईट, तर नीट ऐका आन्सर. लाईट इज दॅट फॉर्म ऑफ एनर्जी. लाईट is that form of energy which enables us to see. Which enables us to see म्हणजे ज्याच्यामुळे आपण आसपासचं जे जग आहे ते बघू शकतो, लाईटीमुळेच, राईट? साऊंडमुळे बघू शकतो का? हीटमुळे बघू शकतो का? नाही. दुसरी गोष्ट अजून पण ह्याच्याला कसं लिहू शकतो? विच क्रिएट्स द सेन्सेशन ऑफ साईट, SIGHT, साईट, म्हणजे दृष्टीची संवेदना निर्माण करते डोळ्यांमध्ये, त्याला पण आपण
असं म्हणजे लाईटची डेफिनेशन असं आपण लिहू शकतो. लाईट इज दॅट फॉर्म ऑफ एनर्जी विच क्रिएट्स द सेन्सेशन ऑफ साईट इन अस. आपल्यामध्ये ते दृष्टीची संवेदना निर्माण करते, त्याला आपण लाईट म्हणतो. इझी? येस, 2 वेळा सांगितले. छान हँडरायटिंग मध्ये लिहून ह्याला पाठ करायचं. पुढे जाऊयात आता. आता तुम्ही कधी विचार केलाय मुलांनो, सूर्याकडून जो येणारा जो प्रकाश आहे तो सेम टू सेम आहे, एकदम सिमिलर आहे सूर्याकडून येणारा जो प्रकाश आहे आपल्याकडे. पण तोच प्रकाश, नीट ऐक, तोच प्रकाश ज्यावेळी आरशावर पडतोय त्यावेळी आपलं प्रतिबिंब आपल्याला दिसतंय. तोच प्रकाश पावसाचे जे पाणी आहे ढगांमध्ये साचलेलं त्याच्यामधून जातोय तर इंद्रधनुष्य बनतंय. तोच प्रकाश आहे, पण सकाळच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी आकाश जे आहे ते असं लालसर दिसतंय, कधी कधी येल्लो दिसतं, कधी कधी पिंक दिसतं, कधी ह्या सगळ्यांचं मिक्सचर दिसतं, ऑरेंज दिसतं. होते म्हणजे प्रकाश तोच आहे, पण हे एवढ्या वेगवेगळ्या घटना घडतात आहेत आपल्या सभोवताली. तुम्हाला माहिती आहे, आपल्या सभोवताली ज्या घटना घडतात आहेत त्या घटनांची मी तुम्हाला नावं सांगते. ही पहिली घटना, ज्यावेळी प्रकाश एकदम गुळगुळीत सपाट चमकणाऱ्या पृष्ठभागावर पडतो, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो प्लेन शायनी सरफेस, त्याच्यावरती पडतो. त्यावेळी काय होते, पहिला फेनॉमेना होतोय रिफ्लेक्शन ऑफ लाईट, जो की आपला आजचा धडा. पाणी, हवा आणि काच, आरपार दिसणारी काच, ह्याच्यामधून लाईट आरपार जाऊ शकते. आरपार जाताना ती लाईट काय करते माहितीये, तिचा रस्ता बदलते. नॉर्मली लाईट सरळ रेषेत जाते ना, पण ह्या वस्तूंमधून ती आरपार जाताना तिचा रस्ता थोडासा बदलते, लाईट वाकते. का बरं वाकते ते बघणार आहोत आपण पुढच्या वर्षी. आणि त्याच घटनेला आपण म्हणतो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तर एक झालं रिफ्लेक्शन, दुसरं झालं रिफ्रॅक्शन. जे सकाळी आणि संध्याकाळी आकाश लाल लाल दिसतं ना, त्याला स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणतात. जो इंद्रधनुष्य बनतोय किंवा आपली जी प्रिझम असते, प्रिझम मधून लाईट घालवल्यावर बघा 7 कलर मिळतात आपल्याला, त्याला डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणतात. हे फेनॉमेना तुम्ही 10वी पर्यंत शिकणार. ह्या सगळ्या घटना, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन आणि स्कॅटरिंग, हे 4 जे आहे तुम्ही 10वी पर्यंत शिकणार. आणखी पण 2 आहेत, इंटरफेरन्स आणि डायफ्रॅक्शन. ते तुम्ही 11वी 12वी आणि ग्रॅज्युएशन लेवलला शिकणार, जर तुम्ही असंच पुढे सायन्स किंवा फिजिक्स वाचत राहिला तर. ठीक आहे, बाकी 10वी पर्यंत हे 4 फेनॉमेना तर तुम्ही शिकणार आहात. तर त्याच्यामधले आता मग हे वेगवेगळे एवढे वेगळे फेनॉमेना म्हणजे वेगवेगळ्या घटना का घडतात, कशावर अवलंबून? तर ते कशावर अवलंबून आहे की लाईट कुठल्या पृष्ठभागावरती पडते त्याच्यावर अवलंबून आहे. तर बघा, आपल्याकडे ना मुलांनो 3 प्रकारचे पृष्ठभाग असतात. कोणत्या 3 प्रकारचे पृष्ठभाग असतात? आता एक एक करून मी तुम्हाला सांगते, नीट ऐका. पहिला पृष्ठभाग एकदम स्मूथ शायनी सरफेस, म्हणून त्याचं नावच आहे स्मूथ शायनी सरफेस, प्लेन स्मूथ शायनी सरफेस. लाईट ज्यावेळी त्याच्यावर पडते त्यावेळी बरीचशी जी प्रकाशाची किरण आहेत ती माघारी वळतात. जसं की आपण बॉल भिंतीवर मारला तर तो जसा माघारी येतो बाउन्स बॅक करून, तसं इथे पण लाईट रेज बाउन्स बॅक इन द सेम मीडियम, म्हणजे ज्या मीडियम मधून, ज्या माध्यमातून आले त्याच माध्यमाकडे ते माघारी वळतात. जसं की आता समजा हा माझा हात काच आहे, त्याच्यावरती लाईट पडली आणि ती माघारी, हवेमधून लाईट आली, हवेमधूनच माघारी वळते त्याच दिशेमध्ये. तर ह्या फिनॉमिनाला आपण काय म्हणतो, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन ऑफ लाईट कशावरती होतंय? गुळगुळीत पृष्ठभागावरती, शायनी सरफेसेसवर. हा पहिला मुद्दा लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, जसं मगाशीच मी सांगितलं, लाईट ज्यावेळी आरपार दिसणारे जे वस्तू माध्यम आहेत, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑप्टिकली ट्रान्सपरंट मीडिया. नीट ऐका, ऑप्टिकली ट्रान्सपरंट मीडिया, त्याच्यातून ज्यावेळी लाईट जाते तर ती आरपार जाऊ शकते, आरपार डेफिनेटली जाते, बट ती तिचा मार्ग थोडा बदलते. त्या घटनेला आपण म्हणतो रिफ्रॅक्शन. स्मूथ सरफेसवर रिफ्लेक्शन होतंय, आरपार जाणाऱ्या माध्यमामध्ये रिफ्रॅक्शन होतंय.
आता तिसरं, तर तुमच्या आसपास बघा, ह्या दोन माध्यम जे एकदम गुळगुळीत सपाट पृष्ठभाग आहेत आणि आरपार दिसणारे माध्यम आहेत, ती खूप कमी आहेत. तुमच्या आसपास जास्त करून काय आहेत, खुर्च्या आहेत, बेंचेस आहेत, भिंती आहेत. तर ही अशी माध्यम आहेत ज्याच्यामध्ये ना रिफ्लेक्शन होतंय ना रिफ्रॅक्शन होतंय. प्रकाश शोषून घेतला जातो आणि त्यालाच इंग्लिश मध्ये म्हणतात ऍब्झॉर्प्शन. ऍब्झॉर्ब करतोय प्रकाश. आपल्या भोवताली प्रामुख्याने ह्या 3 घटना घडत असतात. बाकीचं जे आता तुम्हाला मगाशी मी जे स्कॅटरिंग आणि डिस्पर्शन म्हटलेलं, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलणार आहोत. ठीक आहे. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की आपल्याकडे 3 प्रकारचे पृष्ठभाग असतात आणि त्या 3 प्रकारच्या पृष्ठभागावरती लाईटचं एकतर काय होऊ शकतं, रिफ्लेक्शन होऊ शकतं किंवा रिफ्रॅक्शन होऊ शकतं किंवा ऍब्झॉर्प्शन होऊ शकतं. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता एक गोष्ट खूप महत्वाची तुम्हाला सांगायची मुलांनो, की हे मी म्हणते ना रिफ्लेक्शन होतंय, रिफ्रॅक्शन होतंय, ऍब्झॉर्प्शन होतंय, हे कधी पण 100% नसतं बरं का. उदाहरणार्थ, आता पाणी आहे, एकदम असं संत पाणी आहे, न वाहणारं संत पाणी आहे, सेटल झालंय पाणी, हलतच नाहीये पाणी. असं जे पाणी, आता ह्याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे, रिफ्रॅक्शन व्हायला पाहिजे ना, आरपार जायला पाहिजे लाईट. करेक्ट, सगळीच्या सगळी लाईट आरपार जायला पाहिजे. पण तरी पण पाण्यावरती आपलं बघा चेहऱ्याचं प्रतिबिंब दिसतं. एकदम ऑफकोर्स आरशासारखं क्लिअर नाही दिसत, पण बऱ्यापैकी दिसतंय. याचा अर्थ रिफ्लेक्शन पण झालं तिथे, है ना. प्रतिबिंब तर रिफ्लेक्शनमुळे बनतंय. पाण्यामध्ये व्हायला पाहिजे होतं रिफ्रॅक्शन, पण मग कसं काय प्रतिबिंब बनलं? कारण नीट लक्षात घ्या मुलांनो, हे रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन आणि ऍब्झॉर्प्शन ह्या तिन्ही घटना एकत्र घडतात. पण हा पृष्ठभाग कसा आहे त्याच्यावर अवलंबून आहे की किती प्रमाणात रिफ्लेक्शन होईल, किती प्रमाणात रिफ्रॅक्शन होईल आणि किती प्रमाणामध्ये ऍब्झॉर्प्शन होईल. जसं की आता आरसा आहे, समजा उदाहरण घेतो, समजा आरशावरती ना 100 प्रकाशाची किरणं पडली. तसं मोजणं मुश्किल आहे मुलांना किरणांना, पण मानतोय आपण 100 प्रकाशाची किरणं पडली. तर त्या 100 पैकी जवळजवळ 95च्या वरती किरणं माघारी वळून रिफ्लेक्ट होतात. म्हणून मग ओव्हरऑल त्या घटनेला आपण नाव दिलं रिफ्लेक्शन. कारण मॅक्सिमम प्रमाणामध्ये, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लाईट काय होते, रिफ्लेक्ट होते आणि एकदम थोडीशी रिफ्रॅक्ट पण होईल आणि थोडीशी ऍब्झॉर्ब पण होईल. सेम टू सेम. आता जे संथ पाणी मी म्हटलेलं त्याच्यामध्ये पण असंच, जी समजा 100 प्रकाशाची किरणं पडले, तर जी 95 किरणं ती आरपार गेली पृष्ठभागापर्यंत, नदीचा किंवा तलावाचा. पण बाकीची जी किरण आहेत ती माघारी वळली थोडीशी आणि त्याच्यामुळे मग आपली तिथे काय निर्माण झाली, आपली इमेज क्रिएट झाली, आपली प्रतिमा निर्माण झाली, प्रतिबिंब निर्माण झालं आणि थोडीशी किरण ऍब्झॉर्ब पण करतात. म्हणून बघा, सूर्यप्रकाशाची उष्णता शोषून घेतं ना पाणी, आणि पाणी गरम होतं की नाही. जर शोषलं नसतं तर कसं काही गरम झालं असतं. तर हे शोषण जे आहे ते डेफिनेटली होतच होत. तर परत एकदा मी रिपीट करते, हे जे रिफ्लेक्शन आहे, रिफ्रॅक्शन आहे आणि ऍब्झॉर्प्शन जे आहे, हे तिघं पण एकत्र होत असतात. त्याच्यामुळे आपण एका वेळी एकच असं घटना घडते असं नाहीये. काय होते, एकत्र होते. ठीक आहे. तर आता चला, आता ह्या धड्याकडे वळूयात. तर हा धडा बघण्याआधी मुलांनो, सगळ्यात आधी ना तुम्हाला हे कळणं खूप गरजेचं आहे की सपाट आरसा, जो आपला सपाट, ज्या आरशातच बघून आपण रोज सकाळी रेडी होतो शाळेमध्ये येताना, तर हा जो सपाट आरसा आहे ह्याच्यामध्ये जी प्रतिमा बनते आपली, म्हणजेच इंग्लिशमध्ये ज्याला आपण म्हणतो इमेज, तर ही जी इमेज बनते त्या इमेजचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे गुणधर्म काय काय आहेत ते आपण बघणार आहोत. आता त्याच्यासाठी ना मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते. ठीक आहे. आणि तो व्हिडिओ इंग्लिशमध्येच आहे, तुम्ही पण इंग्लिश मीडियमचे आहात, तरी पण तुम्हाला चांगलं समजावं म्हणून मी.
थोडंसं एक्सप्लेन करेल. ओके. शेअर करते हा मुलांना, एक मिनिट. हे ओपन केल्या व्हिडिओज ह्याच्यावर नुसतं ऍडव्हर्टाइजमेंट चालतं ना. चला शेअर करते आता. From our previous video, we know what virtual images are. Virtual image is the image which appears to be formed at a position behind the mirror. आता ही एक आहे व्हर्च्युअल इमेज. व्हर्च्युअल इमेज म्हणजे आभासी प्रतिमा. आभासी प्रतिमा म्हणजे काय मुलांनो? जी अशी प्रतिमा जी वस्तूच्या आतमध्ये बनते. म्हणजे जसं की इथे आता वस्तू आरसा आहे ज्याच्यामध्ये प्रतिमा बनते, तर ती प्रतिमा आपण आरशामधून बाहेर काढून एखाद्या पडद्यावर नाही दाखवू शकत. व्हर्च्युअल इमेज आणि रिअल इमेज मधला काय फरक आहे ते आपण बघणारच आहोत. ठीक आहे, आधी हे बघून घेऊयात. But in reality, it isn't formed there, as no light rays reach behind the mirror. Now, the image formed by a plane mirror has some properties or characteristics. One of the characteristics is what we've already seen. The image formed by a plane mirror is virtual, or in other words, it's not a real image. The other characteristic of an image formed by a plane mirror is that the image formed is always erect or upright. For instance, if you look at your इरेक्ट और अपराइट म्हणजे काय? सरळ असते. हे लक्षात ठेवा मुलांनो. ही जी व्हर्च्युअल इमेज आहे ती नेहमीच सरळ असते. सरळ म्हणजे माणसाचं डोकं वरती आहे तर इमेज मध्ये पण डोकं वरतीच आहे. असं नाही होत ना, खाली डोकं वर पाय, असं नाही होत. Image in the mirror, you will see that it's straight or erect. But will it always be erect? Not necessarily. Maybe it's inverted. Well, we can think of inverted as opposite of upright. Yes, an inverted image means an upside-down image. Concave mirrors can form inverted images. The plane mirror never forms an inverted image. The third characteristic of an image formed by a plane mirror is that it's of the same size as the object is on the other side of the mirror. For example, if the height of this person is 4 feet, then the image's height will also be 4 feet. And if I bring the plane surface of the circular coin near the plane mirror, then both the coin as well as its image will have the same diameter. The image formed by a plane mirror is not upside down, but it's laterally inverted. What do I mean by this? When we raise our left hand, the image in the mirror raises its right hand. Our left is the image's right, and similarly, our right is the image's left. So an image follows left-right reversal. So we say that an image formed by a plane mirror is laterally inverted. Now we come to our last point. Finally, the image formed is at the same distance from the mirror as the object is. You can verify this observation yourself. All you need is a chessboard and any chess piece, say a king. Keep the plane mirror at the edge of the board as shown. Look at the position of the king as well as its image. Are they both at the same distance from the mirror? Well, you can count the number of squares in front of each. For the object, there are 7 squares in front and the same for its image as well. You can move this king anywhere on the chessboard and find out if its image is always at the same distance from the mirror as the king is. So these were the characteristics of the images formed by a plane. कळलं? हे खूप महत्वाचे आहे. एक तर ती व्हर्च्युअल इमेज आहे, इरेक्ट आहे. जेवढी वस्तूची साईज असेल तेवढीच इमेजची पण साईज असेल, आणि जेवढ्या अंतरावर वस्तू ठेवली असेल आरशापासून तेवढ्याच अंतरावरती इमेज बनते.
अजून एक महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये 5वा मुद्दा काय आहे, इमेज इज लॅटरली इन्व्हर्टेड. आपला जेवता हात आरशामध्ये कोणता हात दिसतो, लेफ्ट हँड दिसतो, लेफ्ट हँड राईट हँड दिसतो. तो असे टोटल हे किती झाले, 5 मुद्दे तुम्हाला पाठ करायचे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अन इमेज फॉर्म्ड बाय प्लेन मिरर, साधा सपाट आरशामुळे जे बनलेले गुणधर्म आहेत ते लिहिले आपण. ठीक आहे. आता मी जे मगाशी म्हणत होते हे व्हर्च्युअल काय असतं आणि रिअल काय असतं हे वाला, मी ते पण सांगते तुम्हाला. In this video, my aim is to give you the basic understanding of the terms virtual and real images. It's a slightly long video, but it'll be one of the most interesting ones too. I'm sure you'll enjoy it. What you see on your screen is a mirror. It has this plain and smooth reflecting surface on one side. It's called a plane mirror because its reflecting surface is flat. What other types of mirrors have you seen? Have you seen this type of mirror? Well, you must have seen it on the stand of your bathroom or maybe hung up there on a wall. This is not a plane mirror. Try to move your hands over the surface and you will notice it. This is called spherical mirror, or more precisely, spherical concave mirror. It is curved inwards. It is kept there as we use it mostly when we are shaving. Now the obvious question that must be coming to your mind is, why do we use concave mirror for shaving instead of a plane mirror? For the answer to this question, you have to wait for our future videos. For now, we will be concentrating on the plane mirror only. So let's consider this plane mirror again. When we stand in front of a mirror, we see an image of ourselves in the mirror. Nothing surprising there. Why are we able to see our image? Yes, it's due to the reflection of light. In fact, it's due to multiple reflections of light rays. How? The light rays from the source are first incident on our body. They bounce off from our body and fall on the surface of the mirror and again gets reflected from there. This reflected light then reaches our eyes and we see our image. So what does this tell us? Yes, this tells us that a light ray can get reflected multiple times. The same thing happens for every other non-luminous object as well. If you remember, my initial goal was to explain what virtual and real images are. Let me ask you a question. This image that you see here, is it a real image or a virtual one? This image is a virtual image. In order to explain what a virtual image is, let's first simplify this image. Let's represent this boy with an arrow pointing up. And here is our plane mirror. You can assume the top of the arrow to be the top of the head of a boy. Now, where is the image of the boy formed? When we see the image in the mirror, it seems to us that the image is formed somewhere behind the mirror. But there is nothing behind the mirror, right? For us, the light rays seem to come from the location present behind the mirror. For instance, consider a few light rays emerging from top of the arrow. All these rays are incident on the mirror and get reflected back. Yes, all the reflected rays will follow the laws of reflection. You see that all the reflected rays are moving away from each other, that is, they are diverging. But we know that the image is formed somewhere behind the mirror. So let me extend these reflected rays backwards and see what happens. We see that they meet at this point behind the mirror.
And to us, this is where the top of the image appears to be. When we look at this point, it appears to us that all the light rays are diverging from this point. But in reality, there are no light rays behind the mirror. This being a smooth and shiny surface reflects most of the light back and almost no light reaches behind. But yet, we have the perception that the light rays are coming from the point behind. So we just consider the top of the arrow here. We can do something similar for the remaining points on the object to get the complete image. So we say that the image formed here is virtual, or in other words, not real. You can think of a virtual image as बघा मुलांना ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की हे बघा इथून मुलाचं जिथे डोकं आहे तिथून हा प्रकाश इथे पडला, दुसरा इकडे प्रकाश पडला, तर हा प्रकाश आरशावर जाऊन माघारी वळला, पण त्यालाच आपण मागच्या बाजूला त्याचे दिशेच्या हिशोबाने वाढवलं तर हे असं वाटतं की हे जे बिंदू आहे तिथून बाहेर आलाय, म्हणजे प्रकाश इकडून बाहेर आला असं आपल्याला वाटतं आणि जिथून बाहेर आलेला आहे असं आपल्याला वाटतंय तिथे मग बनते ही इमेज, म्हणजे तिथे त्याचं प्रतिबिंब बनतं आणि त्यालाच आपण इमेज म्हणतोय. आता ही इमेज कशी बनलीये, खरं काय इथे पार्टिकल्स जे आहेत म्हणजे प्रकाशाचे जे कण आहेत ते काय खरं एकमेकांना छेदत नाहीयेत प्रकाशाची किरण, ती तर ऍक्च्युअल मध्ये लांब गेलेत, पण आपल्याला असं वाटतंय की इथून मागून आलेत, म्हणून मग आभास होतोय ना आपल्याला, म्हणून याला म्हणतात आभासी प्रतिमा. इंग्लिश मध्येच मग आभासीला काय म्हटलं जातं, व्हर्च्युअल इमेज. ठीक आहे, आता ह्या प्रतिमेबद्दल बघूया अजून काय सांगत ते. When we look at this point, it appears to us that all the light rays are diverging from this point. But in reality, there are no light rays behind the mirror. This being a smooth and shiny surface reflects most of the light back and almost no light reaches behind. But yet, we have the perception that the light rays are coming from the point behind. So we just consider the top of the arrow here. We can do something similar for the remaining points on the object to get the complete image. So we say that the image formed here is virtual, or in other words, not real. You can think of a virtual image as an image which appears to be formed in a position somewhere behind the mirror. But in reality, it isn't there. A virtual image is formed when the light rays diverge after reflection from the mirror. Every plane mirror forms a virtual image. This is the first characteristic of the images formed by plane mirrors. Images formed by plane mirrors are virtual and not real. So what is the real image then, and how are they formed? Let's replace this plane mirror with a spherical concave mirror. Why? It's because real images can be formed by concave mirrors. Let's consider the light rays from the same point of the object incident on the mirror. We see that after reflection, each ray is traveling in a certain direction. Note that here as well, each ray obeys the law of reflection. What difference did you notice here compared to the plane mirror reflection? In the previous case, all the reflected rays were diverging. Yes, here all the reflected rays after reflection are intersecting each other at this point, or we can say that they are converging at this point. And the image of the top of the arrow is formed at this point. And we can do something similar for the remaining points of the object too. We get this image. This is called a real image. It is the image formed when light rays converge after reflection from the surface. One important thing we need to know is that real images formed by concave mirrors are always inverted. We will learn more about this in the future videos. बघा तुम्ही इथे बघू शकता की हे लाईट रेज पडून माघारी आलेत आणि खरं त्या रेजच्या छेदण्याने ती इमेज बनली आहे, म्हणजे इथे खरं रेज छेदतात आहेत, म्हणून मग ही जी प्रतिमा आहे हिला मराठीमध्ये आपण म्हणतो वास्तविक प्रतिमा, म्हणजे इंग्लिश मध्ये आपण म्हणतो रिअल इमेज. कळते? व्हर्च्युअल मध्ये खरं रेज छेदत नाहीत एकमेकांना, आपल्याला भास होतो, आणि इथे खरं ते छेदतात, खरं मध्ये तसं होतंय, म्हणून आपण काय करतोय, ह्याला म्हणतोय
रिअल इमेज. आता हेच इथं आपण बघितलं की जी रिअल इमेज असते ती नेहमीच उलटी असते मुलांना. दिसते? आता हा इथे झालेला आहे खाली डोकं वर पाय. तर रिअल इमेजेस आर ऑलवेज इन्व्हर्टेड. इन्व्हर्टेड म्हणजे उलट असतात. खाली डोकं वर पायच्या सारख्या असतात. आणि व्हर्च्युअल इमेजेस आहेत त्या सरळ असतात. ते तुम्ही लक्षात घ्यायचं. ठीक आहे? चला अजून थोडंसं घ्यायचं बघूया काय आहे. You see that in this case, the image is formed on the same side of the mirror as the object is. Real images are always formed on the same side as that of the object, and light rays do reach this position. When we look at the real image formed by a concave mirror, it also seems to us that the light rays are diverging. But here the rays actually are diverging from a point in front of a mirror. Whereas in the case of a plane mirror, it appears to us that the rays were diverging from the point. ठीक आहे, आता हे रिव्हिजनच चालू आहे. आता आपण जे शिकलो त्याचं. चला आता आपण काय करूयात की हे जे लिहिलं म्हणजे जे समजून घेतलं. आता दुसरा होमवर्क आहे मुलांना, तुम्हाला व्हर्च्युअल इमेज आणि रिअल इमेज मधला फरक लिहायचा. ठीक आहे? क्विकली मी तुम्हाला ते लिहून दाखवते. खूप सोपं आहे. माझं मी व्हाईट बोर्ड ओपन करते. बघा 2-3 मुद्दे मी सांगते, हेच तुम्हाला लिहायचे आहेत. पण मी शॉर्ट मध्ये लिहिणार आहे. तुम्ही फुल फॉर्म मध्ये लिहायचंय मुलांना. ठीक आहे? तर एक सेकंड. तर इथे व्हर्च्युअल आणि इकडे रिअल. ठीक आहे? तर व्हर्च्युअल मध्ये काय होतंय? seems to be formed. म्हणजे seems म्हणजे आपल्याला असं वाटतंय. seems to be formed by intersection of rays. intersection म्हणजे लाईट रेचे एकमेकांना ते छेदणे. intersection of rays आणि इथे formed by intersection of rays in reality. खरं हे रेज एकमेकांना छेदतात. राईट? हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, व्हर्च्युअल इमेज ही नेहमी काय असते? सरळ असते मुलांनो. ऑलवेज इरेक्ट. आणि ही जी असते ही नेहमीच उलटी असते. ऑलवेज इन्व्हर्टेड. उलटी असते ती. आणखी कोणते मुद्दे लिहू शकता तुम्ही? सॉरी, हा दुसरा येणार. तिसरा मुद्दा काय लिहू शकता? कोण कोण बनवतं ते लिहू शकता. ठीक आहे? बघा, प्लेन मिरर ना सगळ्याच मिरर ज्या आहेत त्या व्हर्च्युअल इमेजेस बनवतात. ऑल टाइप्स ऑफ मिरर्स. ऑल टाइप्स ऑफ मिरर्स काय बनवतात? व्हर्च्युअल इमेजेस बनवतात. पण रिअल इमेजेस ह्या फक्त कॉन्केव्ह मिरर्स बनवतात. हे लक्षात ठेवा. फक्त आणि फक्त कॉन्केव्ह मिरर्स. आता हे कॉन्केव्ह मिरर्स वगैरे काय आहे ते पण आपण बघणार आहोत. ठीक आहे? तर हा एक होमवर्क आहे तुमचा. हे तुम्हाला छानपैकी लिहून पाठ करायचंय. दुसरं काय होतं, जे प्लेन मिरर आहे त्याच्यामध्ये, प्लेन मिररच्या आतमध्ये जे इमेज बनतात त्याच्या प्रॉपर्टीज पाठ करायच्या आहेत मुलांना. ते खूप महत्वाचं आहे. ठीक आहे? आता अजून एक जी आकृती आहे तुमच्या पुस्तकामध्ये, ही बघा, ही वाली आकृती. थांबा मी दाखवते. ही आकृती खूप पाठ करायची, म्हणजे प्रॅक्टिस करायची काढून. तिला खूप खूप जास्त गरजेची आकृती आहे. बिकॉज
ही आकृती डेफिनेटली एक्झाम मध्ये विचारतात. हे बघा याच्यामध्ये दाखवलंय की इथे ही ऑब्जेक्ट म्हणजे इथे वस्तू ठेवली, एक बिंदूच आहे नुसता, तर त्याची इथे इमेज कशी काय बनते. तर तुम्ही बघू शकता ह्याच्यावरून रेज पडले, ते इकडे बाउन्स बॅक झाले, पण आपण इकडून बघतोय तर आपल्याला काय वाटते की ते आरशाच्या मागून येतात. त्याचीच दिशा मागे वाढवली आपण तर आपल्याला असं वाटतं ते आरशाच्या मागून येतात आणि तिथेच मग ते एकमेकांना जसं आपल्याला जिथे छेदल्यासारखे वाटतात तिथेच त्याची काय बनते, प्रतिमा बनते. तर ही आकृती खूप जास्त महत्वाची आहे. इथे दिसते तुम्हाला हे जे दोन लाईनी डॉट डॉट बनवलेले आहेत ह्याला आपण काय केलेत, नॉर्मल ड्रॉ केलेत. हा, ह्याच्यावरून तुम्हाला हे इथे लॉज ऑफ रिफ्लेक्शन फॉलो होतोय मुलांनो. गेल्या वर्षी तुम्हाला लॉज ऑफ रिफ्लेक्शन होतं, प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम. ठीक आहे, तर क्विकली मी तुम्हाला ते नियम आठवण करून देते. बघा, जर तुम्ही गेल्या वर्षी शिकलेले जर तुम्हाला आठवत असेल तर समजा आपण जो आहे असा आरसा घेतला, ठीक आहे, आणि इथे ना एक असा प्रकाशाचा जो किरण आहे, असा प्रकाशाचा एक किरण पडतोय त्या आरशावरती. मग जिथे तो किरण पडतोय आपण काय करतो, तिथे एक लंब काढतो, बरोबर आहे. हा 90 अंश बनवणारा म्हणजेच लंब काढतोय आपण, त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, नॉर्मल. तर हा असा नॉर्मल काढला, तर हा नॉर्मल बरोबर हा जो अँगल बनतोय आपण ह्याला नाव दिलेलं आय, आणि नाव म्हणजे अक्षराच्या फॉर्म मध्ये आय नाव दिलेलं, पण आपण त्याला काय म्हणतो, अँगल ऑफ इन्सिडेन्स. इन्सिडेन्स म्हणजे घटना जिथे घडते, ज्या बिंदूला घटना घडते. कोणती घटना घडते, प्रकाशाचा किरण येऊन आदळतोय, म्हणून याला आपण नाव दिलं अँगल ऑफ इन्सिडेन्स. आणि मग काय होतंय, हा इथून माघारी फिरतोय आणि मग इथे जो अँगल बनतोय तो आहे आर, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. राईट, अँगल ऑफ इन्सिडेन्स, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आणि ह्याच्यावरून, ह्या आकृतीवरून आपण दोन नियम बघितलेले होते. पहिला नियम काय होता, आय इज इक्वल टू आर. आठवतोय ना, समजा हा 30 अंश असेल तर हा पण 30 अंश असेल. अँगल ऑफ इन्सिडेन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, हा पहिला नियम होता. आता हा दुसरा नियम काय आहे मुलांनो, की हे सगळं एकाच प्लेन मध्ये, एकाच प्लेन मध्ये म्हणजे काय, एकाच प्रतलामध्ये. आता माझ्याकडे बघा, मला काय म्हणायचंय नक्की, समजा तर माझा हा हात आरसा आहे, तर प्रकाशाचं किरण असा येऊन पडतोय, राईट. म्हणजे कोणत्या प्रतलामध्ये काम चाललेलं आहे, ह्या एक्स वाय प्रतलामध्ये काम चाललेलं आहे. तर हा प्रकाशाचा किरण येऊन असा पडला, एक्स वाय प्रतलामध्ये पडला, पण आता तो तुमच्याकडे नाही येणार, तो तुमच्याकडे म्हणजे झेड एक्स झेड प्रतलामध्ये नाही येणार. तो ज्या प्रतलामध्ये आलाय त्याच बाजूला तो जाणार आहे, राईट. म्हणजे त्याच प्रतलामध्ये काम होणार आहे. तो त्याची जी आहे ती अशी कशी पण वाकडे तिकडे दिशा नाही चेंज करत. म्हणून आपला जो सेकंड नियम काय होता, इन्सिडेंट रे, नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे ऑल लाय इन द सेम प्लेन. हे सगळेच्या सगळे एका प्रतलामध्ये असतात. हा आपला पुढचा नियम होता. ठीक आहे, तर हे दोन नियम जे आहे ते तुम्ही पाठ करायचे. नेक्स्ट क्लास आपला खूप इंटरेस्टिंग होणार आहे मुलांनो. काय करायचंय माहितीये तुम्ही, हे जे मी तुम्हाला दोन होमवर्क दिलाय, पहिला होमवर्क काय दिला, व्हर्च्युअल इमेज आणि रिअल इमेज मधले डिफरन्स लिहायचे, व्हॉट इज लाईटचे डेफिनेशन पण लिहायचे, आणि दुसरा काय होता की प्लेन मिरर द्वारे ज्या इमेज बनते त्याचे सगळ्या प्रॉपर्टीज तुम्ही लिहायचे म्हणून, बरोबर आहे. तर हा होमवर्क होता, तर तो होमवर्क नीट करा. आणि नेक्स्ट क्लासमध्ये तुम्हाला आठवणीने स्वतः बरोबर तुमची जी कंपस पेटी आहे, जॉमेट्री बॉक्स आपण इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतो, तो ठेवायचा आहे, बरोबर. ठीक आहे, चला आता आपण जे शिकलो हे थोडक्यात बघून घेऊया. तर इथे तेच दाखवले बघा, ही इथे मुलगी एका ऑब्जेक्टचे काम करते, इथे खूप सारे आरसे आहेत मागे, तर बघा तिच्या किती प्रतिमा बनलेल्या दिसतात आहेत आपल्याला, राईट. हे आपण बघणारच आहोत, हे पण बघितलं आपण. सेन्स ऑफ साईट दिसते, हेच मी डेफिनेशन तुम्हाला बघा सांगितलेली होती. Light is the electromagnetic impulse that produces the sensation of sight. हेच बघितलेलं आपण होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर ना हे पण बघितलं बघा आपण, रिफ्लेक्शन काय असतं. अच्छा, आता ना मुलांनो हे गेल्या वर्षी तुम्हाला होतं,
रेग्युलर आणि इरेग्युलर रिफ्लेक्शन. रेग्युलर म्हणजे लाईट ज्यावेळी स्मूथ पृष्ठभागावरती पडते तर काय होतं, स्मूथ पृष्ठभागावरती लाईट पडते त्यावेळी ती काय करते, एक समान जे आहे ते रिफ्लेक्टेड रेज आपल्याला पॅरलल दिसतात एकमेकांची. आणि जर ती स्मूथ पृष्ठभागावरती नसेल तर काय होतं, ते जे पॅरलल रेज म्हणजे जे रिफ्लेक्टेड रेज आहेत ते पॅरलल नाहीत दिसत, त्याला आपण इरेग्युलर रिफ्लेक्शन म्हणतो. हे तुम्हाला गेल्या वर्षी होतं, राईट. आता इथे पुढे बघा, हे आपण व्हॉट इज मिरर, आरसा काय आहे ते बघितलं. आणि त्या आरशामुळे हीच जी मी म्हणत होते तुम्हाला फ्लॅट मिररमुळे ही जी आकृती आहे त्याच्या प्रॉपर्टीज बघा. हे व्हर्च्युअल इमेज असते, सेम साईजची असते, इक्वल डिस्टन्स वरती ते असते. ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत तुम्हाला पाठ करायच्या आहेत, त्या एक्झाम मध्ये डेफिनेटली विचारतात. तर नेक्स्ट क्लासमध्ये ना आपण हे वालं पण बघूया, हे खूप इंटरेस्टिंग आहे, ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघू कारण आता आपला वेळ झालेला आहे. ठीक आहे, तर चला आता आपण ह्याच मला वाटतं पुढच्या आठवड्यामध्ये आपण भेटणार आहोत. ठीक आहे मुलांना, चला तर आपला क्लास थांबूया तिथे. सगळ्यांनी होमवर्क पक्का करा.